व्हीजेएनटी असो, एखाद्या समाजाचं आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला देणे हे काही योग्य नाही आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्याबद्दलचे जे काही नियम आहे, कायदे आहे, त्या कायद्यानुसार मराठा समाजाला माननीय देवेंद्रजींनी सरकारमध्ये जो निर्णय घेतला होता, जे आरक्षण दिलं होतं, ते आरक्षण कसं टिकवता येईल. मराठा समाजाचा जो सामाजिक आर्थिक सर्वेक्षण देवेंद्रजीच्या सरकारने केलं होतं, त्या सर्वेक्षणाप्रमाणे पुढं कसं जाता येईल आणि मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्या पूर्ण कशा करता येईल ही सरकारने त्या ठिकाणी पुढाकार घेतलाच आहे. मला वाटतं आज बैठकी घेतली आहे. पहिल्यापासून हे सरकार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आणि इतर मागण्या संबंधाने सकारात्मक आहे. मला वाटतं की ओबीसीतनं आरक्षण द्या ही जी वडेट्टीवाराची भूमिका आहे ही काही योग्य नाही आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, वेगळी टक्केवारी केली पाहिजे. त्याकरता वेगळे टक्केवारी जे काही तुम्हाला नियमाप्रमाणे करून घेताल ते करून घेतली पाहिजे. पण ओबीसीतनं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, समाजाचा वाद तयार करा, हे जे वडेट्टीवारांची भूमिका आहे मला वाटतं ही योग्य नाही आहे. वडेट्टीवार असे का बोलले मला माहिती नाही. राजकारणापोटी इतका खाली स्तर जावा की ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला द्या ही त्यांची भूमिका आहे. ते अत्यंत चुकीचे असं मला वाटतं. आणि मराठा समाजाला आरक्षण देता येतं ना, वेगळं आरक्षण देता येतं. तर ओबीसी समाजावर अन्याय करायची गरज काय, व्हीजेएनटी अन्याय करायची गरज काय. त्यामुळं 353 जातीचा, 18 पगड जातीचा, 12 बोलतेदार हा जो समाज आहे ओबीसीचा, या समाजावर व्हीजेएनटी आहे जे अत्यंत मायक्रो ओबीसी आहे, ज्या अजूनच त्याला न्याय मिळाला नाही, भटक्या जाती आहेत. या समाजाला त्या ठिकाणी जे आरक्षण आहे ते कमी करू नये, मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. ते म्हणजे 27% जे आरक्षण आहे ओबीसीला, त्यात 13 किंवा 14% वाढवून द्या आणि मग मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाची कॅप आहे 50% ती वाढवावी, त्याच्यानंतर मग आरक्षण द्यावं सगळ्यांना. त्याकरता सुप्रीम कोर्टात केस आहे ना. सुप्रीम कोर्टमध्ये वारंवार ते निकाल आले आहे. ते निकाल असेच आले आहे की बाबा 50%च्या वर जे वाढवायची जी क्षमता आहे त्या संदर्भात काही सुप्रीम कोर्टात निकाल दिले आहेत. आणि मराठा समाजाबद्दल जे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये चंद्रकांत दादा आणि आमची जी टीम होती, मराठा समाजाचे सर्व आमचे मंत्री, आमचे आमदार, राज्याचे विरोधी पक्षातले आमदार, वेगळ्या पक्षाचे नेते राज्यातले मराठा समाजाचे, या सर्वांनी बसून मला तर अभिमान आहे की मराठा समाजातले सर्व नेते त्या काळामध्ये विरोधी पक्षातले नेते देवेंद्रजींच्या नेतृत्वात एकत्र येऊन त्यांनी ज्या पद्धतीने मराठा समाजाचा सोशो इकॉनॉमिक सर्व्हे केला, त्याच्या आधारावर तो सर्व्हे सुप्रीम कोर्टामध्ये मांडताना सुप्रीम कोर्टात मराठा समाज कसा मागास आहे हे मांडण्यात महाविकास आघाडी सरकार, विजय वडेट्टीवारजी आपण नापास झाले होते. तुम्ही त्या ठिकाणी मंत्री होते. आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत तुम्ही या ठीक आहे, पण तुम्ही नापास का झाले. तुम्ही मराठा समाजाचा आर्थिक सामाजिक परिस्थिती नाही आहे, ते मागास आहेत हे मांडण्याकरता सुप्रीम कोर्टमध्ये महाविकास आघाडी नापास झाले, उद्धव ठाकरे नापास झाले. शरद पवार साहेबांनी तेव्हा त्या सरकारला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही त्या ठिकाणी उच्चस्तरीय वकील लावा, उच्चस्तरीय वकील लावून त्या ठिकाणी मराठा समाजाची संपूर्ण स्थिती मांडा. याच्या पूर्वीचे 5 रिपोर्ट जे मराठा समाजाचे होते ते रिपोर्ट सामाजिकदृष्ट्या मराठा समाज आरक्षणाकरता योग्य नाही असं मांडलं होतं. पण देवेंद्रजींनी केला होता रिपोर्ट तयार, त्यांनी आरक्षण दिलं होतं ना, हायकोर्टमध्ये टिकवलं होतं, सुप्रीम कोर्टमध्ये टिकवलं होतं. आता जे या सरकारबद्दल किंवा देवेंद्रजीबद्दल किंवा एकनाथजी किंवा अजितदादाबद्दल ज्या पद्धतीने हक्कांतांडव सुरू आहे, याला जबाबदार कोण आहे. याला जबाबदार पूर्णतः 40 वर्षाचे जुने राजकारणी आहेत ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. आणि मधल्या काळामध्ये जे 2.5 वर्ष सरकार आलं त्या सरकारचे मुख्यमंत्री जबाबदार आहे उद्धव ठाकरे. त्या सरकारमध्ये काम करणारे मंत्री जबाबदार आहे ज्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने मराठा समाजाचा सामाजिक आर्थिक बाजू मांडली नाही, म्हणून आरक्षण त्या ठिकाणी मिळालं नाही. फडणवीसांच्या काळामध्ये आरक्षण मिळालं होतं, नंतर ते आरक्षण गेलं सर्वोच्च न्यायालयात.
आता तुमचं सरकार आहे, काय प्रयत्न करणार तुम्ही? विरोधकांना घेऊन जाणार की सर्वोच्च न्यायालयात काय वकील लावणार? केंद्राकडे काय मागणार? मला वाटतं कालच हे तर सरकारचं काम आहे. पक्ष म्हणून माझी जी जबाबदारी आहे, पक्षाचा संपूर्ण पाठिंबा, भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा मराठा आरक्षणाकरता आहे. आंदोलकाची आणि जी भूमिका काल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली की मराठा समाजाला ते आरक्षण मिळवून देण्याच्या संपूर्ण त्या ठिकाणी तयारी करणार आहे. सांगितलं त्या काल मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्रजी टाहो पडून सांगितलं की हो बाबा, आम्ही मराठा आरक्षणाकरता आम्हीच त्या ठिकाणी निर्णय करतो आणि आम्ही करणार आहे. त्यामुळं काहीतरी त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या हातात कोणीच लागलं, विरोधी पक्षाच्या हातात कोणीच लागलं. मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन बरोबर आहे, त्या आंदोलनाची चौकशी केली पाहिजे, त्याच्यावर कोण लाठीमार केला त्याची चौकशी केली पाहिजे, ते मान्यच आहे. समाजाचं आरक्षण सुरू असताना, समाजाचं आंदोलन सुरू असताना कोणी लाठीचार्ज करू नये. कुठल्या कारणाने लाठीचार्ज झाला, काय झालं, चौकशी समिती ते काय नेमले ते निर्णय देईल. पण मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी आपलं सकारात्मक पाऊल टाकलं आहे. आंदोलकाची जी मूळ मागणी आहे की त्यांना कुणबी अंतर्गत प्रमाणपत्र पाहिजे जातीचं, म्हणजे मग इनडायरेक्टली ते ओबीसी अंतर्गत त्यांना आरक्षण मागता नाही, मला वाटतं की थोडं तपासून घेतलं पाहिजे की उद्या कुठल्याही कायद्याअंतर्गत हे पुन्हा सुप्रीम कोर्टात काही गडबड होऊ नये. समाजाला खरा न्याय द्यायचा असेल ना तर साऱ्या बाबी तपासल्या पाहिजे, सारे नियम तपासले पाहिजे. साऱ्या बाबी तपासून कोणी उठसूट कोर्टात देईल उद्या, आणि त्यामुळे पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मागं पडेल. मराठा समाजाचं आरक्षण मागं पडू नये असं बसवावं लागेल, असं सरकारने बसवलं पाहिजे, नियम पाहिले पाहिजे. आणि मला वाटतं अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी तिघही अत्यंत सक्षम नेते महाराष्ट्रामध्ये आहे. योग्य पद्धतीने मराठा आरक्षणाचा निकाल करतील असं मला वाटतं. विशेष अधिवेशनाचा 1 दिवसाचा कालावधी त्यातून तोडगा काढावा असं वडेट्टीवारांनी मागणी केली आहे. त्यांच्या काळात का नाही काढला? त्यांच्या काळात का नाही काढलं? विशेष अधिवेशन का नाही घेतलं? 2.5 वर्ष कोणी थांबवलं होतं वडेट्टीवारांना? 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंना कोणी थांबवलं होतं? का नाही तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला हा जाग आली? त्यांनाही माहित आहे, मराठा समाजालाही माहित आहे की मराठा समाजाला न्याय कोण देऊ शकतं? शिंदे फडणवीस सरकारच देऊ शकतो, अजितदादाचं सरकार देऊ शकतं. आणि जेव्हा सरकार न्याय देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, काल आमचे मंत्री गिरीश महाजन साहेब त्या ठिकाणी जाऊन आले, त्यांनी आंदोलकाला समजावण्याची भूमिका घेतली. तर मला वाटतं थोडं शांतपणे बसून विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे सर्व मराठा समाजाचे नेते एकत्र येऊन त्यांनी त्या ठिकाणी चांगला मार्ग काढला पाहिजे. विरोधक राजकारण करताय यावर असं वाटतं की बरेच विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी जाऊन आले. आज राज ठाकरे, काल वडेट्टीवार, अशोक चव्हाण सगळे मराठा नेते किंवा विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी झाले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनात गेलं पाहिजे, ते सांत्वना भेट दिली पाहिजे. पण सरकार आणि विरोधी पक्षाचे नेते एकत्र बसून आपापल्या पद्धतीने आपली बाजू मांडून एकत्रित काय निकाल होईल. मराठा समाजाला खरं आरक्षण द्यायचं असेल तर महाराष्ट्रातले सर्व पक्ष, विरोधी पक्षाचे, मराठा समाजाचे नेते असेल, त्या ठिकाणी सामाजिक काम करणारे त्या मराठा समाजात खूप लोक आहेत. मराठा समाजामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना सामाजिक स्तरावर सकल मराठा समाज आहे, सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत. मोठ्या मराठा समाजामध्ये अत्यंत निष्णात हुशार टीम आहे. त्यांना बोलवून सरकारने, विरोधी पक्षाचे लोक, याचे लोक किंवा सरकारशी बसून या ठिकाणी काम केलं पाहिजे. आंदोलन भडकवून सार्वजनिक नुकसान करून या महाराष्ट्रात काही भलं होणार नाही. इतरही लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांना त्याचा त्रास होतो आहे. खरं तर आंदोलन केलं पाहिजे, पण मी पाहिलं आहे, मराठी बसवलं पाहिजे, नियम पाहिले पाहिजे. आणि मला वाटतं अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी तिघही अत्यंत सक्षम नेते महाराष्ट्रामध्ये आहे. योग्य पद्धतीने मराठा आरक्षणाचा निकाल करतील असं मला वाटतं. विशेष अधिवेशनाचा 1 दिवसाचा कालावधी त्यातून तोडगा काढावा असं वडेट्टीवारांनी मागणी केली आहे. त्यांच्या काळात का नाही काढला? त्यांच्या काळात का नाही काढलं? विशेष अधिवेशन का नाही घेतलं? 2.5 वर्ष कोणी थांबवलं होतं वडेट्टीवारांना? 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंना कोणी थांबवलं होतं? का नाही तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला हा जाग आली? त्यांनाही माहित आहे, मराठा समाजालाही माहित आहे की मराठा समाजाला न्याय कोण देऊ शकतं? शिंदे फडणवीस सरकारच देऊ शकतो, अजितदादाचं सरकार देऊ शकतं. आणि जेव्हा सरकार न्याय देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे, काल आमचे मंत्री गिरीश महाजन साहेब त्या ठिकाणी जाऊन आले, त्यांनी आंदोलकाला समजावण्याची भूमिका घेतली. तर मला वाटतं थोडं शांतपणे बसून विरोधी पक्षाचे आणि सत्ताधारी पक्षाचे सर्व मराठा समाजाचे नेते एकत्र येऊन त्यांनी त्या ठिकाणी चांगला मार्ग काढला पाहिजे. विरोधक राजकारण करताय यावर असं वाटतं की बरेच विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी जाऊन आले. आज राज ठाकरे, काल वडेट्टीवार, अशोक चव्हाण सगळे
मराठा नेते किंवा विरोधी पक्षाचे नेते त्या ठिकाणी जातात. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनात गेलं पाहिजे, ते सांत्वना भेट दिली पाहिजे, पण सरकार आणि विरोधी पक्षाचे नेते एकत्र बसून आपापल्या पद्धतीने आपली बाजू मांडून एकत्रित काय निकाल होईल. मराठा समाजाला खरं आरक्षण द्यायचं असेल तर महाराष्ट्रातले सर्व पक्ष, विरोधी पक्षाचे, मराठा समाजाचे नेते असेल, त्या ठिकाणी सामाजिक काम करणारे त्या मराठा समाजात खूप लोक आहेत. मराठा समाजामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना सामाजिक स्तरावर सकल मराठा समाज आहे, सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत. मोठ्या मराठा समाजामध्ये अत्यंत निष्णात हुशार टीम आहे. त्यांना बोलवून सरकारने, विरोधी पक्षाचे लोक, याचे लोक किंवा सरकारशी बसून या ठिकाणी काम केलं पाहिजे. आंदोलन भडकवून सार्वजनिक नुकसान करून या महाराष्ट्रात काही भलं होणार नाही. इतरही लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांना त्याचा त्रास होतो आहे. खरं तर आंदोलन केलं पाहिजे, पण मी पाहिलं आहे मराठा समाजाने 60 मोठे मोर्चे काढले. एक मराठा लाख मराठा करत करत त्या ठिकाणी लाखो लोक रस्त्यावर होते, पण कधी झाडाची फांदी तर तुटली नाही. झाडाची फांदी सुद्धा तुटली नाही. इतकं शांतपणे आंदोलन केलं. याच आंदोलनाला गालबोट कसं लागलं, याच आंदोलनामध्ये कसा लाठीचार्ज झाला, खरं तर ह्याच्यामध्ये कोणी आहे का हेही तपासलं पाहिजे आणि खरी भूमिका मराठा समाजाला न्याय देण्याची असली पाहिजे असं मला वाटतं. सर, एक हिंदी में बताइए कि ओबीसी में आरक्षण देने की मांग और प्रतिपक्ष कर रहा है, बीजेपी की क्या राय है? देखिए, विजय वडेट्टीवार जी ने जो डिमांड की है, जो मुझे देखने को मिला है कि ओबीसी से मराठा समाज को आरक्षण दीजिए. विजय एंटी ओबीसी समाज जो है ये 353 जाति का छोटा छोटा समाज है जो अभी भी बहुत पिछड़ा है. पिछड़े समाज से निकालकर आरक्षण मराठा समाज को देना ये भूमिका ठीक नहीं है. वडेट्टीवार जी ने ऐसी डिमांड क्यों की है मुझे नहीं मालूम, ऐसा उन्होंने नहीं करना था. लेकिन मराठा समाज को जिस प्रकार से देवेंद्र फडणवीस सरकार ने अलग से आरक्षण दिया था वो पर्याप्त आरक्षण मराठा समाज को मिलना चाहिए. और देवेंद्र फडणवीस सरकार ने जिस प्रकार से सोशो इकोनॉमी सर्वे किया था, जो मराठा समाज आर्थिक और सामाजिक रूप से दुर्बल है, इसमें उन्होंने जो सर्वेक्षण किया था उसकी टक्केवारी भी निकाली थी. वो टक्केवारी के हिसाब से मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए. ये भूमिका भारतीय जनता पार्टी की है. मराठा समाज को आरक्षण मिलना ही चाहिए. अभी भी मराठा समाज में बहुत आर्थिक दुर्बल लोग हैं जिनको आरक्षण की जरूरत है. ऐसे में सरकार ने, देवेंद्र जी ने मराठा समाज को आरक्षण दिया, विधानमंडल में उसको पारित किया, हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट तक वो क्लियर हुआ. बीच में राष्ट्रवादी कांग्रेस और उद्धव ठाकरे की जो सरकार बनी, उस उद्धव ठाकरे जी ने और शरद पवार जी को मेरी आज एक प्रश्न है. आप सरकार बनाने वाले मेन नेता थे, उद्धव ठाकरे जी को आपने मुख्यमंत्री बनाया, तो आपने क्यों नहीं उस समय उद्धव ठाकरे जी को कहा कि आप 50 वकील लगाइए, अच्छे वकील लगाइए, कि जो आर्थिक सामाजिक सर्वेक्षण मराठा समाज का हुआ वही सुप्रीम कोर्ट में चैलेंज हुआ, वही उसी के ऊपर बात हुई. तो ये बात क्यों नहीं रख पाई सरकार की मराठा समाज आर्थिक दुर्बल है. वो जो रिपोर्ट तैयार किया था वो रिपोर्ट को क्यों नहीं अच्छे तरह से वहां पर प्रोड्यूस किया गया है. तो जो नाकामी है उद्धव ठाकरे सरकार की है. आज जो आंदोलन हुआ है उस आंदोलन में मेरी विनती सारे पार्टियों को है कि हम सब पार्टी मिलकर सरकार से बात करें. सरकार, एकनाथ शिंदे सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार और अभी अजित दादा की सरकार निश्चित मराठा समाज को न्याय देगी, क्योंकि उनको ये मालूम है, समाज को भी मालूम है मराठा समाज को, कांग्रेस कभी भी मराठा समाज को न्याय नहीं दे सकती है. न्याय देगी तो एकनाथ शिंदे सरकार देगी. मुझे ऐसा लगता है एकनाथ शिंदे सरकार निश्चित रूप से अच्छा निर्णय करेगी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केलं आहे की जालन्यामध्ये जो लाठीचार्ज झाला त्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते, मग कारवाई पोलिसांवरती का? अनिल देशमुखाकडे काही पुरावा असेल त्यांनी 24 तासाच्या आत द्यावा. तोंडाच्या वाफा फेकू नये. अनिल देशमुख माजी गृहमंत्री राज्याचे, त्यांनी संवेदनशील भूमिकेमध्ये बोललं पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे आपण काय बोलतोय. त्याच्याकडे पुरावा आहे का सांगत नाही, पुरावा देत का नाही. कुठला फोन केला देवेंद्रजींनी, कुणाला फोन केला देवेंद्रजींनी. काहीतरी राजकारण करायचं. स्वतः त्या ठिकाणी नाकाम गृहमंत्री म्हणून काम केलं, स्वतः त्या ठिकाणी गृहमंत्र्यावर ठपके लागले गृहमंत्री पदावर, स्वतः गृहमंत्री असताना. आणि देवेंद्रजी सारख्या नेत्यावर ते या पद्धतीने बोलतात आहे. त्यांना काही माजी मंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून काही वक्तव्य करायचे बंधन आहेत. कोणता फोन केला देवेंद्रजींनी, कुणाला फोन केला देवेंद्रजींनी. जरा अनिल देशमुख 24 तास सांगा तुमच्या धमक असेल तर. असे खोटारडेपणा प्रेसमध्ये करू नका. काय एक मिनिट
माझे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिनचा मुलगा आहे, त्याने हिंदू धर्माचा अपमान केला. लाखो हजारो वर्षाची हिंदू संस्कृती सनातन धर्माचा अपमान करणे 140 कोटी भारतीयांना विवचने आहे. मताच्या लांगून करता लोक इथे खाली जातील आणि या पद्धतीनं करतील की सनातन धर्मावर त्या ठिकाणी प्रहार करणे. उद्धव ठाकरेजी, तुम्ही जर जागे झाले असाल, उद्धव ठाकरेजी तुम्ही आता फिरायला लागलाय महाराष्ट्रामध्ये फेसबुक लाईव्ह सोडून, तर जरा स्टॅलिनवर बोला. तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही महायुती केली ना, 36 पक्ष एकत्र आणले ना, स्टॅलिन आले होते ना महाराष्ट्रामध्ये, हयात हॉटेलमध्ये थांबले होते ना. मग हयात हॉटेलमध्ये तुम्ही हाताला हात वर वरून तुम्ही ज्या पद्धतीने शपथा घेतल्या आहे, आता स्टॅलिनवर बोला. तुम्हाला मान्य आहे का स्टॅलिनचं वक्तव्य? उद्धव ठाकरेंनी 24 तासाच्या आतमध्ये स्टॅलिनच्या वक्तव्यावर आपलं म्हणणं सांगावं. स्टैलिन का जो बेटा है उसने सनातन हिंदू धर्म का अपमान किया है, क्या कहेंगे? हमारे देश की लाखों साल की, हजारों साल की परंपरा, सनातन धर्म, हिंदू संस्कृति, ये पूरे विश्व ने मान्य की है. और हिंदू संस्कृति हिंदू संस्कृति से जो आई है, ये संस्कृति हमारे देश का उपज है. और इस संस्कृति के, सनातन धर्म के खिलाफ बोलना, वोटों की राजनीति में लोग इतना नीचे गिरेंगे कि हमारे लाखों साल, हजारों साल की ये जो सनातन धर्म की परंपरा है, हमारे ब्लड में है, उसको ही चैलेंज करेंगे. तो मुझे पहला सवाल उद्धव ठाकरे को ऐसा है, उद्धव ठाकरे जी सवेरे सो के उठे होंगे तो जरा कुछ बोलिए. आपने परसों स्टालिन के साथ हाथ मिला के हाथ ऊपर किया था, उनके विचार आपने मान्य